त्यांनी आज खूप मेहनत केली आहे. सोल्याचे दाणे काढलेले आहे. थोडेसे खिचडीमध्ये हे पण टाकून थोडंसं आणखी स्पेशल खिचडी. याच्यामध्ये आता थोडंसं ऑइल टाकते. ऑनियन कानी माझं खूप फेवरेट आहे, कारण सगळ्या भाजीतनी ऑनियनची गरज पडते. त्याला थोडंसं करपूस, थोडंसं जिरा आणि मोहरी टाकते. थोडे जिराचा पेस्ट टाकते. त्याला आता थोडंसं परतून घेणार आहे. थोडीशी रेड चिली घेतलेली आहे, मीठ घेतलं आहे 2 चमचे आणि 2 चमचे हळद घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते. आता ते परतून झालेलं आहे. याच्यामध्ये थोडं चांगलं मिक्स करून घेते. त्याचे दाणे आणि आलू वगैरे, वांगे वगैरे सगळं मिक्सर भाजीपाला टाकून घेते. थोडा वेळेला होते. ते थोडेसे धुतलेले तांदूळ टाकून देते. मी त्याला चांगलं परतून घेते. कोथिंबीर टाकते, सावजी मसाला टाकते. नंतर 3 सिट्या होईपर्यंत तिला होऊन झाली की तर मग सिटी होते. आपण तोपर्यंत कढी करायला घेऊ. माझी स्पेशल कढी तुम्ही खाऊनच आलेली आहे. आता आपण कढी स्पेशल माझी मिश्रांची कढी करू. घेतलेला आहे, थोडंसं लसणच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडी मिरची ठेचून घेतलेली आहे, थोडा कढीला दह्यामध्ये बेसन टाकून मी पूर्ण याला घोळलेलं आहे. पूर्ण व्यवस्थित घोळलं गेलेलं आहे. चला तर मग आपण तयार करायला. थोडंसं तेल टाकते. त्याला थोडंसं चांगलं गरम होऊ दे. गरम झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पहिले आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ. नंतर थोडंसं जिरं टाकून घेऊ. याला चांगलं परतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मिरचीचा केलेला ठेचा टाकू आपण थोडंसं. यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता छानपैकी धुवून घेतलेला. थोडंसं भरपूर झालेलं आहे लसण वगैरे. आता दही आणि बेसनाचं मिक्सर केलेलं याच्यामध्ये टाकून घेऊ. कढी तयार व्हायला चालू झालेली आहे. फक्त याला थोडंसं गटका येऊ दे, नंतर याला बंद करून दे. कढी झालेली आहे, खिचडी पण झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते कशी. फायनली माझी रेसिपी झालेली आहे, स्पेशल खिचडी आणि स्पेशल कढीची. पहा किती छान सुटसुटीत झालेली आहे खिचडी. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा मला, लाईक आणि फॉलो करा प्लीज. बाय, सी यू. चला तर मग मी गरम खाते आता टेस्टी माझी स्पेशल खिचडी आणि कढी. बाय तर.